आपण पाहतो की उद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात अगदी भक्तिमय वातावरण पसरलं आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराची देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन जाधव पंढरपूरमध्ये आहेत। सचिन, आपण बघतोय लाखो वारकरी, म्हणजे 25 लाख आकडा होता की वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत। हा आकडा आणखी वाढत जाईल। उद्या आषाढी एकादशी आहे। काय पंढरपूरमध्ये स्थिती आहे आणि एकूण वातावरण कसं आहे? सगळ्यांना आता विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची आस आहे, हेच आमचं तीर्थ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच आपण पाहतोय की पावले चालती पंढरीची वाट करत सर्व पालख्या ज्या आहेत त्या आज पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। उद्या आषाढी एकादशी आहे, त्या निमित्ताने संपूर्ण पंढरपूरमध्ये ज्ञानोबा तुकारामाचा गजर जो आहे तो होत आहे। प्रत्येक ठिकाणी आनंद उत्साह आहे। ज्या परिसरामध्ये खरं तर विठ्ठल रुक्मिणी परिसर असेल किंवा जो चंद्रभागेचा परिसर असेल तो ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये दुमदुमला आहे। एकूणच उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूरमध्ये प्रशासनाने जय्यत तयारी जी आहे ती आषाढी एकादशीची केलेली आहे। काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या हस्ते रात्री 2:30 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची पूजा होईल आणि सकाळी खरं तर वेगवेगळे कार्यक्रम पंढरीमध्ये असतात। विद्युत रोषणाई जी आहे ती संपूर्ण पंढरपूरमध्ये करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भव्य असे जे फुलांची आराध्य आहेत तेही करण्यात आलेले आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सर्व संतांची फोटो लावून एकूणच विठू माझा लेकरूवाळा असं म्हणत ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसापासून हे सर्व वारकरी आषाढी एकादशी आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून होते, तो क्षण त्यांच्यासाठी आनंदाचा आलेला आहे। आणि त्यामुळं संपूर्ण पंढरपूर नगरी जी आहे ती ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये दुमदुमलेले आपल्याला आता पाहायला अगदी बरोबर सचिन, अगदी शेकडो किलोमीटर पायी चालून आल्यानंतर देखील आता त्यांचा शीण सगळा गेलेला आहे, कारण आता फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस आहे। शासकीय महापूजा मध्यरात्री होईल 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। मात्र एकूण वातावरण कसं आहे, बंदोबस्त कसा आहे, सुविधा सरकारने वारकऱ्यांना पुरवल्यात का? नक्कीच आपण पाहतोय की खूप मोठा जनसमुदाय जो आहे तो वारकऱ्यांचा पंढरपूरमध्ये आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी जो आकडेवारी सांगितली, जवळपास 35 लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। राज्य सरकारकडून वारीच्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या आळंदी देहूपासून त्या पंढरपूरपर्यंत येत असताना आरोग्य असेल किंवा वारकऱ्यांच्या पाण्याची सोय असेल किंवा ज्या प्रत्येक त्यांना सेवा लागणार आहे त्याची सर्व सेवा सुविधा जी आहे ती सरकारने दिलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक ठिकाणी CCTV असेल किंवा जवळपास 8,000चा पोलीस बंदोबस्त जो आहे तो शहरामध्ये लावण्यात आलेला आहे। एकूणच उद्या आषाढी वारी आहे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरामध्ये सुरक्षित वातावरण हवं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। मोठ्या संख्येने चंद्रभागेमध्ये येणारे वारकरी जे आहेत ते परत दर्शनाला येत असताना मोठ्या रांगा लागत असतात, मोठी गर्दी होत असते। नक्कीच सचिन, आपण बघतो की अगदी 10 ते 12 किलोमीटर पर्यंतची आतापासूनच रांग लागली आहे, कारण तब्बल 35 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडे आम्ही माहिती घेत राहू।